तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। संध्याकाळी 6 वाजता या तोफा आज बंद होतील। सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या हाय प्रोफाईल बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवारांची सांगता सभा होतीये। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती इथल्या मिशन हायस्कूलच्या मैदानावरती सांगता सभा घेणार आहेत, तर युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी बारामतीतल्या लेंडीपट्टी मैदानावरती शरद पवारांची सांगता सभा होणार आहे। निवडणूक कोणतीही असो, पवारांच्या सांगता सभेचं मैदान ठरलेलं असतं। राष्ट्रवादीत फूट पडली आणि बारामतीतल्या मिशन बंगल्यातलं मैदान लोकसभेला अजित पवारांनी मारलं होतं। आता मात्र अजित पवारांनी या सभेची जागा बदलून मिशन हायस्कूलच्या मैदानावरती सांगता सभा घेतली आहे। अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांची ही सांगता सभा होते आहे। या सांगता सभेमध्ये शरद पवार अजित पवारांबद्दल काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष तर आहेच, मात्र काय बोलणार यावरती बरंच काही अवलंबून आहे। या बारामती विधानसभेच्या निकालावरती देखील शरद पवारांचं इथलं भाषण, त्यांचं बोलणं, त्यांचं वक्तव्य परिणाम करून जाणार आहे आणि अर्थातच त्याचे पडसाद राज्याच्या निवडणूक परिणामावरती देखील पाहायला मिळणार आहेत। आत्तापर्यंत अजित पवारांवरती थेट बोलणं शरद पवारांनी टाळलंय, सभांमधून त्यांची नक्कल जरूर केली आहे, मात्र आता युगेंद्र पवारांसाठीच्या या सांगता सभेमध्ये अजित पवारांबद्दल शरद पवार काय बोलणार हे या इथल्या निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। लोकसभेचीच ही जागा आहे, लोकसभेचेच हे स्टेज आहे, उमेदवार मात्र बदललेले आहेत आणि या बदललेल्या उमेदवारांबद्दल आता बारामतीकरांना कौल घ्यायचा आहे आणि हा कौल घेताना इथलं शरद पवारांचं भाषण त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।